नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर्फे मित्रांनो जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर की आली आहे तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर एसएससी जीडीचा यावर्षी महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ किती लागणार आहे, सेफ झोन काय असणार आहे आणि यावर्षी सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती मार्क्स मित्रांनो घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मित्रांनो मार्क्स वाढणार आहे आणि किती मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे, कोणकोणत्या शिफ्टचे जे मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो एसएससी जीडीचा रिझल्ट कधी लागणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर एसएससी जीडीची आन्सर की आली आहे, लेखी परीक्षा सुद्धा झालेली आहे, एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे. त्याचबरोबर एसएससी जीडीचं फिजिकल केव्हापासून होणार आहे, रनिंग केव्हापासून चालू होणार आहे एसएससी जीडीची महाराष्ट्राची. तर पाय मित्रांनो याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे, एसएससी जीडीचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर फायनल मित्रांनो कट ऑफ किती लागणार आहे, कॅटेगरीनुसार एससी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे, एसटी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे फायनल. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. मित्रांनो मागच्या भरतीपेक्षा मित्रांनो एसएससी जीडीचा यावर्षी मित्रांनो फायनल कट ऑफ मित्रांनो वाढणार आहे. तर त्याचे कारण सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे, तर मागच्या वर्षीची जी मित्रांनो एसएससी जीडी भरती होती ते मित्रांनो जवळपास 50,000 प्लस जागांसाठी होती आणि त्यावेळेस मित्रांनो 56 लाख प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि एका जागेसाठी त्यावेळेस मित्रांनो 72 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती. एका जागेसाठी 72 विद्यार्थी त्यावेळेस मित्रांनो रिंगणात होते 2022ला. आणि यावर्षी जर मित्रांनो आपण 2023-24ची जी भरती आहे ही 26,000 जागांसाठी, तर यावर्षी मित्रांनो जागा ह्या मागच्या भरतीपेक्षा अर्ध्या आहे, म्हणजे 26,146 जागा मित्रांनो यावर्षी आहे. त्याचबरोबर यावर्षी मित्रांनो कॉम्पिटिशन जास्त आहे, लक्षात ठेवा, कारण की फॉर्मसुद्धा मित्रांनो 45 लाख प्लस फॉर्म एसएससी जीडीचे आलेले आहे आणि यावर्षी मित्रांनो एका जागेसाठी जवळपास 102 विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो रिंगणात आहे, म्हणजे एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी मित्रांनो कॉम्पिटिशन असणार आहे. तर सर्वात आधी मित्रांनो आपण यावर बोलणार आहे की एसएससी जीडीचा या ठिकाणी मित्रांनो रिझल्ट कधी लागणार आहे, फिजिकल कधी होणार आहे. तर पाय मित्रांनो सध्याच तर या ठिकाणी मित्रांनो एसएससी जीडीचा जो रिझल्ट आहे तर इथून मित्रांनो 1 ते 2 हप्त्यानं मित्रांनो लागू शकतो किंवा मग नंतर मित्रांनो तुमचं निवडणुका झाल्यावरच या ठिकाणी एसएससी जीडीचा मित्रांनो रिझल्ट लागणार आहे. कारण की आता जर मित्रांनो बघितलं आपण तर आता सध्या मित्रांनो निवडणुकीचा माहोल चालू आहे, आचारसंहिता मित्रांनो लागलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो निवडणुका सुद्धा मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यातल्या या ठिकाणी मित्रांनो चालू आहे, कोणकोणत्या राज्यातल्या या ठिकाणी मित्रांनो निवडणुका चालू आहे. ठीक आहे, आणि कोणकोणत्या राज्यामध्ये मित्रांनो आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे. ठीक आहे, आणि एसएससी जीडीचं जे मित्रांनो रिझल्ट आहे ह्या 1-2 हप्त्यानं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लागू शकते. जर या 1-2 हप्त्यामध्ये जर मित्रांनो लागला नाही तर मग निवडणुका झाल्यावरच मित्रांनो एसएससी जीडीचा रिझल्ट लागणार आहे. तर आता मित्रांनो फिजिकल कधी होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पाय मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो निवडणुका चालू आहे. त्याचबरोबर जे पण मित्रांनो एसएससी जीडीचे जेवढे मित्रांनो जवान आहे, जे पण मित्रांनो पॅरामिलिटरी फोर्सेसचे जे मित्रांनो जे पण सैनिक आहे, जे पण मित्रांनो फोर्सेस आहे, तर ह्या सर्व मित्रांनो निवडणुकीच्या मागं जे मित्रांनो त्यांच्या ड्युट्या लागलेल्या आहे. ठीक आहे, आणि BSF झालं, CSF झालं, CRPF झालं, ITBP झालं, आसाम रायफल झालं, या सर्व फोर्सचे जे मित्रांनो सध्या ड्युट्या जे मित्रांनो इलेक्शनवर मित्रांनो लागलेल्या आहे, निवडणुकीवर लागलेले आहे. ठीक आहे, तर पाय मित्रांनो जे आता जो रिझल्ट लागणार आहे निवडणुकीचा तो जवळपास मित्रांनो 6 जूनला या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे आणि निवडणुका ज्या मित्रांनो या ठिकाणी मेपर्यंत मित्रांनो या ठिकाणी निवडणुका चालणार आहे. ठीक आहे, तर आता एसएससी जीडीचं फिजिकल कधीपर्यंत होऊ शकते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर तुमचं जे मित्रांनो फिजिकल एक तर मित्रांनो मेच्या एकदम एंडिंगला सुद्धा मित्रांनो फिजिकल होऊ शकते किंवा मग मित्रांनो तुमचं जूनच्या पहिल्या हप्त्यापासून सुद्धा या ठिकाणी एसएससी जीडीचं फिजिकल होऊ शकते. पण लय लवकर मित्रांनो तुमचं या ठिकाणी एसएससी जीडीचं मित्रांनो फिजिकल होणार आहे. आणि यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर फक्त ते 2 लाख विद्यार्थी मित्रांनो फिजिकलसाठी ते बोलावणार आहे. ठीक आहे, 2च लाख विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्वालिफाय ते करणार आहे ग्राउंडसाठी. ठीक आहे, तर ग्राउंडसाठी फक्त 2च लाख विद्यार्थी ते मित्रांनो बोलवणार आहे रनिंगसाठी. आणि मागची जी भरती होती मित्रांनो 2022ची 50,000 जागांसाठी त्यावेळेस मित्रांनो 4 लाख विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात आलं होतं आणि यावर्षी जागा कमी आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी
2,00,000 विद्यार्थ्यांना यावर्षी बोलावण्यात येणार आहे। ठीक आहे, मागच्या भरतीमध्ये 2022च्या 50,000 जागांसाठी ते भरती निघाली होती। तर 4,00,000 विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे मित्रांनो त्यांनी 15 दिवसात कंप्लीट केलं होतं आणि आता मित्रांनो 2,00,000 विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे जवळपास 7 ते 8 दिवसामध्येच ते मित्रांनो कव्हर करणार आहे, जास्त टाइम यामध्ये लागणार नाही आहे। ठीक आहे, तर आता मित्रांनो महाराष्ट्राचा यावर्षी कट ऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार ते तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला एक मित्रांनो अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी किती मार्क घ्यावे लागणार आहे सिलेक्शन घेण्यासाठी। ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो आपण बघितलं तुम्ही या ठिकाणी SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 90-95 जरी असेल तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊ शकते। जर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 90-95 जरी पडले तर तुमच्या या ठिकाणी मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा 5 ते 10 मार्क्स मित्रांनो या ठिकाणी वाढू शकते, 15 मार्क्स वाढू शकते, तर जास्त मित्रांनो सिलेक्शन होण्याचे 100% चान्सेस आहे। त्यानंतर मित्रांनो OBC कॅटेगरीचा जो फायनल कट ऑफ लागणार आहे तर OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे हा जवळपास मित्रांनो 100 ते 105 पर्यंत या ठिकाणी फायनल कट ऑफ लागणार आहे। आणि EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो आणि EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर EWS कॅटेगरीचा सुद्धा मित्रांनो 95 ते पर्यंत या ठिकाणी मित्रांनो फायनल कट ऑफ लागू शकतो, 95 ते 100 पर्यंत। ठीक आहे, EWS कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 95 ते 100 जरी असेल तर तुम्ही या मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा, फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊ शकते। EWS कॅटेगरीचे सुद्धा मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास 10 ते 15-20 पर्यंत या ठिकाणी मार्क्स वाढू शकते नॉर्मलायझेशनमध्ये तुमची शिफ्ट जर एकदम हार्ड असेल तर। OBC कॅटेगरीचे सुद्धा या ठिकाणी 10, 15, 20 पर्यंत वाढू शकते एकदम हार्ड शिफ्ट असेल तर। आणि तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो यावर्षी जवळपास 105 ते 110 पर्यंत या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा लागणार आहे। तुम्हाला जर या ठिकाणी 105 ते 110 पर्यंत जरी असेल तर फायनल सिलेक्शन या ठिकाणी तुमचं होऊ शकते आणि जवळपास मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा तुमचे मार्क्स या ठिकाणी वाढू शकते 10-15 पर्यंत। ठीक आहे, जर तुमची हार्डशिप जर असेल तर एवढा मित्रांनो महाराष्ट्राचा कट ऑफ लागणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि कट ऑफ एवढा कोण लागणार आहे त्याचं मी तुम्हाला कारण सांगून देतो। मागच्या भरतीमध्ये जर मित्रांनो आपण बघितलं तर नेगेटिव्ह मार्किंग मित्रांनो 2022च्या भरतीची जी नेगेटिव्ह मार्किंग होती ते मित्रांनो कमी होती, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुक्के मारले नव्हते। आणि यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर नेगेटिव्ह मार्किंग जास्त होती, जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुक्के मारलेले आहे, 1/8 मित्रांनो यावर्षी नेगेटिव्ह मार्किंग होती। ठीक आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुक्के मारले आणि त्यांचे जे मित्रांनो मार्क्स त्या ठिकाणी वाढलेले आहे, त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचा कट ऑफ वाढणार आहे। ठीक आहे, नेगेटिव्ह मार्किंग जास्त होती यावर्षी। आणि मागच्या भरतीची जी मित्रांनो आपण 2022ची जी भरती बघितली आपण मित्रांनो 50,000 जागांसाठी, त्यावेळेस मित्रांनो पेपर एकदम हार्ड होता मित्रांनो। आणि यावर्षी जर मित्रांनो बघितलं तर पेपर एकदम मित्रांनो इझी होता SSC GDचा 2023-24च्या भरतीमध्ये, त्यामुळे सुद्धा मित्रांनो कट ऑफ एवढा जाऊ शकतो कारण की पेपर एकदम इझी होता। ठीक आहे, आणि या ठिकाणी मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला तर मागची जी भरती होती मित्रांनो 2022ची ते 50,000 जागांसाठी होती आणि यावर्षी फक्त मित्रांनो 26,000च जागा आहे। ठीक आहे, त्यामुळेच मित्रांनो एवढा कट ऑफ जाऊ शकतो। तर महाराष्ट्राचा कट ऑफ मित्रांनो यापेक्षा जास्त कट ऑफ लागणार नाही, कारण की सर्वात जास्त जो कट ऑफ लागते मित्रांनो हिंदी स्टेटचा लागते। जसं मित्रांनो दिल्ली झालं, पंजाब झालं, हरियाणा झालं, उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं, जे मित्रांनो हिंदी स्टेट आहे, छत्तीसगड झालं, तर त्या ठिकाणचा मित्रांनो कट ऑफ जास्त मित्रांनो वाढतो। ठीक आहे, तर महाराष्ट्राचा कट ऑफ एकदम वाढणार नाही जास्त, मी जेवढं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं एवढंच मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे। आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे यापेक्षा मित्रांनो 5 ते 10 मार्कांनी महिला उमेदवारांचा कट ऑफ कमी लागणार आहे, कमी। मी जो तुम्हाला फायनल कट ऑफ या ठिकाणी सांगितलं आहे तर यापेक्षा 5 ते 10 मार्क कमी या ठिकाणी महिला उमेदवारांचा कट ऑफ एवढा जाणार आहे। ठीक आहे, तर एवढाच मित्रांनो यावर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ लागणार आहे, एवढा सेफ झोन आहे। ठीक आहे, आणि नॉर्मलायझेशनमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे तर पहा मित्रांनो जे पहिली शिफ्ट आहे ते मित्रांनो थोडी हार्ड राहते, दुसरी शिफ्ट असते मित्रांनो ते सुद्धा हार्ड असते आणि तिसरी सुद्धा मित्रांनो हार्ड असते। जे पहिली शिफ्ट असते मित्रांनो त्यामध्ये जास्त मार्क मित्रांनो वाढण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की पहिली शिफ्ट एकदम हार्ड असते आणि चौथी शिफ्ट मित्रांनो एकदम इझी असते। तर चौथ्या शिफ्टमध्ये मित्रांनो कमी मार्क्स या ठिकाणी वाढण्याचे चान्सेस आहे। ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, तर आजच्यासाठी इथंच थांबतो। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।